तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की प्रकाशचा बर्थडे होता आणि मला त्याला भेटून विश करायचं होतं. पण कोविड असल्यामुळे ना त्याने इकडे येणं शक्य नव्हतं त्याला आणि घरचे पण सोडत नव्हते. त्याच दरम्यान ना त्याच्या एका मैत्रिणीचं लग्न होतं. मग तो लग्नासाठी म्हणून घरून निघाला आणि तिथून त्याला गाडी भेटणार होती. त्यामुळे त्याने इकडे यायचा प्लॅन केला. मग लग्नासाठी गेला, त्या मैत्रिणीचं लग्न वगैरे अटेंड केलं आणि त्यानंतर तो डायरेक्टली पुण्याला आला. मग इकडे आल्यानंतर त्याने मला कॉल वगैरे केला. आमचं बोलणं झालं. मग आम्ही एक जागा फिक्स केली. आम्ही तिथे भेटलो. त्याला जे मी गिफ्ट घेतलं होतं ते दिलं आणि त्याला खूप आवडलं. मी त्याला फर्स्ट गिफ्ट दिलं होतं, स्मार्ट वॉच दिली होती आणि तो अजून देखील वापरतो. याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. त्याने अजून सांभाळून ठेवलंय. आता पुढचा प्रश्न असा होता, आता माझ्या घरी तर माहिती होतं कारण मी ऑलरेडी मम्मीला विचारूनच त्याला उत्तर दिलं होतं लग्न करण्यासाठी. पण त्याच्या घरी अजून काहीच माहिती नव्हतं. मी त्याला ही गोष्ट बोलून दाखवली नाही, पण माझ्या मनामध्ये अशी भीती होती की त्याच्या घरच्यांनी विरोध केला. त्याचे घरचे म्हटले की नाही, आम्ही ज्या मुलीसोबत सांगू त्याच मुलीसोबत लग्न कर किंवा आम्हाला हे मान्य नाही. आणि त्यातल्या त्यात इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळे त्यांनी जर का विरोध केला तर काय होईल, हे असले सगळे विचार ना माझ्या मनामध्ये फिरत होते. पण प्रकाशने मला दिलासा दिला की त्याच्या घरचे विरोध करणार नाहीत आणि लवकरात लवकर तो त्याच्या घरच्यांशी बोलेल. हे सगळं ऐकून ना थोडंसं मनामध्ये शांतता झाली माझ्या. आणि एक 2-3 महिने गेल्यानंतर ना सप्टेंबरमध्ये माझा बर्थडे आला आणि माझ्या बर्थडेच्या दिवशीच ना आम्ही दोघे भेटलो होतो. तेव्हा प्रकाशने ना मला त्याच्या मोठ्या भावाशी भेट घालून दिली. त्यांना भेटायच्या आधी माझ्या मनामध्ये ना असं विचार येत होता, कसं भेटू, काय बोलू, काय सांगू. पण प्रकाशने ऑलरेडी आय थिंक त्यांना सांगितलं होतं माझ्याबद्दल की मी प्रेम करतोय तिच्यावर आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत लवकरच म्हणून. आणि जेव्हा ते मला भेटायला आले ना तेव्हा इतक्या स्वीटली ते मला भेटले ना, आपुलकीने बोलले, मला विश वगैरे केलं. त्यानंतर मग ते त्यांच्या कामासाठी निघून गेले आणि त्यांना भेटून ना माझ्या मनातली थोडीशी भीती कमी झाली होती. पण त्याचे आई वडील तयार होतील की नाही हा विचार अजून डोक्यात होता.